नेम करावा नेटका. लेखिका स्वप्ना. कपाटात ढीगभर साड्या असून सरिताला त्या नव्या साडीचंच ब्लाऊज शिवाय टाकायचं होतं. 8 दिवसांवर वटपौर्णिमा होती. तिची धावपळ बघून सासूबाई म्हणाल्या, अगं आहेत ना इतर साड्या, कशाला एवढी धावपळ करते. आता तुझी ती विद्या टेलर, तिच्या घरी जातेस. आणि मला विचारायचं होतं माझ्या बहिणीची परिस्थिती जरा नाजूकच आहे. यंदा तिला सुनेला साडी घेणं जमणार नाही. तुझ्याकडे आहे तर देतेस का तिला? तिला पण खूप आनंद होईल. सासूबाई, अहो खूप वेळा झाले आहेत त्या जुन्या साड्या नेसून, मला नवीनच नेसायची आहे. ही काही ऐकणार नाही हे सासूबाईंनी ओळखलं. त्या शांत बसल्या. ऑफिस सुटल्याबरोबर ही आधी मार्केटमध्ये गेली. त्या ब्लाऊजला अस्तर घेतलं आणि धावत पळत विद्याचं घर गाठलं. विद्या अगदी साधी, शांत, हसरी, एकाच रूममध्ये संसार थाटलेली, पण कधीच परिस्थितीची तक्रार न करता सदैव समाधानी असणारी. अंगणात लाईट लावलेला, एक छोटा पलंग टाकलेला, त्यावर बसून विद्या काहीतरी शिवत होती. सरिताला बघून नेहमीप्रमाणे तिने हसून स्वागत केलं. काय शिवायचंय ग? असं कर, तू काढ पिशवीतनं, तोपर्यंत मी गरम पोहे करते आपल्याला. सरिता काही बोलेपर्यंत पोहे तयार. सरिता पलंगावर पडल्या पडल्या साड्या बघत होती. साधारण पण छान बारीक जरीच्या 2 सारख्याच साड्या होत्या. काय ग, ह्या सारख्या साड्या कोणाच्या? विद्या पोह्यांची डिश सरिताला देत म्हणाली, अगं मीच घेतल्यात. दोन्ही सारख्या? कशाला? विद्या म्हणाली, स्वतःला नाही ग, परवा वटपौर्णिमा आहे ना. माझ्याकडे जी मुलगी भांड्यानं येते ना, तिची पहिलीच पौर्णिमा. मी सहजच विचारलं तिला, काय ग साडी घेतलीस का? तर म्हणाली, आहे तोच नवा संसार जड आहे, साडी कशी घेणार. मग मला वाटलं, अगं आपल्याकडे भरपूर साड्या आहेत, आपण त्यातली नेसू शकतो ना. मग तिला आणि दुसरी तिच्याच सारखी एक मुलगी ह्या शेजारच्या दवाखान्यात काम करते. तिचं पण याच वर्षी लग्न झालं आहे, म्हणून तिला पण घेतली. सरिताला आश्चर्य वाटलं. हिच्यापेक्षा 3-4 पट जास्तच पगार आहे आपला, पण हिच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे ते नाही आपल्याकडे. खरंच किती आनंदी असते ही. पोहे खूप सुंदर झाले होते. किती भरकन केले, कशाचाही त्रागा न करता. एकाच खोलीत राहते, फार सामानही नाही, पण कधी तक्रार नाही की कधी राग नाही. येणाऱ्या प्रत्येकाचं हसून स्वागत करते. स्वतःकडे खूप नाही, पण देण्यातला आनंद सापडलाय तिला, त्यामुळे नेहमी समाधानी असते. सरिताच्या हातात गरम चहा देत विद्यानं तिला विचारलं, हां बोल, काय शिवायचं आहे? अर्जंट आहे का? सरिताला ब्लाऊज टाकायचा होता शिवायला, पण सकाळचं सासूबाईंचं वाक्य आठवलं. तिने निर्णय बदलला. नाही ग, काही शिवायचं नव्हतं, सहज आले होते तुला भेटायला. तू इतकी छान मैत्रीण आहेस ना माझी, तुला भेटलं की छान काहीतरी आयुष्य जगण्याला प्रेरणा देऊन जातेस. चल निघते मी. घरी आल्याबरोबर सासूबाईंनी गरम स्वयंपाक केलेलाच होता. ती विद्याकडून मिळालेल्या प्रेरणेनं आधीच खूप आनंदी होती. आणि त्यात सासूबाईंनी हसून स्वागत करत विचारलं, काय ग, टाकलं का ब्लाऊज शिवायला? नाही टाकलं आई. पिशवीतून साडी, ब्लाऊज पीस आणि अस्तर तिनं सासूच्या हातात ठेवलं. म्हणाली, आई उद्याच मावशीच्या सुनेला देऊन या. सासूबाई खुश झाल्या. मधल्या 8 दिवसात सरिता ते सगळं विसरून गेली. वटपौर्णिमेला दार वाजलं. तिने दार उघडलं. समोर मावशींची सून. दार उघडताच सरिताच्या गळ्यात पडली. थँक्यू ताई, तू दिलेली साडी नेसली बघ मी. खरं तर मी घेणार नव्हते ग, पण तुझ्या सासूबाई म्हणाल्या की तुझं व्रत आहे म्हणे, दर वटपौर्णिमेला तू सवाष्णीला साडी घेतेस. पण काही असो, मला खूप छान वाटलं तू दिलेली साडी घालून पूजा करताना. दिसते ना ग मला छान.
सरिताला सासूबाईंचं कौतुक वाटलं. तिला उगाच उपकार वाटू नयेत म्हणून किती छान कारण सांगितलं होतं त्यांनी. खरंच त्या पोरीची पहिली पौर्णिमा होती नवीन. नव्या सगळ्या गोष्टींचं अप्रूप असतं ना. सरितानं मनातून विद्याचे आभार मानले आणि सासूबाईंनीही मनानेच तयार केलेला नवस खरंच पूर्ण करत जाऊ वटपौर्णिमेला, असं मनोमन ठरवलं.